नमस्कार. मैत्रेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मैत्रीय परिवाराचे सदस्यच आहात. सर्वप्रथम या स्पर्धेचं स्वरूप जे होतं ते मी सांगतो. आपण महाराष्ट्रातले 5 विभाग केले होते. जी पहिली स्पर्धा प्राथमिक टप्पा घेतला होता आपण, ती ऑनलाईन मार्फत घेतली होती. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिक अशा 5 विभागातून 3-3 विजेत्यांची आपण निवड केली होती आणि 5 उत्स्फूर्त किंवा आपण म्हणू की एक 5 ॲडिशनल लोकांची निवड केली होती. अशा 20 लोकांना आपण ह्या आजच्या दिवसासाठी आमंत्रित केलं होतं. तर UPSCचा क्लास आहे आणि वक्तृत्व स्पर्धा घेतात. असं बऱ्याच लोकांनी विचारलं, फायदा काय याचा? म्हणजे तुमच्या क्लासला फायदा काय होतोय? क्लासचं काही मार्केटिंग आहे का? तर एवढ्या पैशामध्ये क्लासच्या मार्केटिंगसाठी वेगळं दुसरं काही करता आलं असतं आम्हाला. तर सर्वप्रथम वक्तृत्व स्पर्धा का, आणि ते पण UPSCच्या क्लासच्या स्तरावरून का, हे स्पष्ट करणं मला गरजेचं वाटतं. जेव्हा फायदा का असं विचारलं जातं तेव्हा मला ऑस्कर वाईल्डचं एक स्टेटमेंट आठवतं. आजच्या सगळ्या समकालीन लोकांना प्रत्येक गोष्टीचं किंमत कळते पण कशाचंही मूल्य कळत नाही. आपण मूल्य विसरत चाललेलो आहोत. आपले जे विषय आहेत ते या मूल्यांची जाणीव करून देणारेच आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी त्या गायत्रीनी माझ्या घरात मला काय पाहिजे हे सांगितलं, मला वस्तू नकोत, मला तुमचा वेळ द्या, असं दुसरीच्या विद्यार्थिनीने सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा हे विषय आपल्याला माणूस म्हणून आपल्याला काय गरजेचं आहे हे सांगण्यासाठी किंवा ते विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. आम्ही काही सांगत नाहीये, फक्त विचार करण्यास प्रवृत्त करतोय, इतकंच मी म्हणेन. वक्तृत्व स्पर्धा का, 3-4 हे आहेत. पहिला निकष तर छंद. वक्तृत्व हा एक चांगला छंद आहे आणि छंद जोपासले पाहिजेत. पुढची स्पर्धा, पुढे जे मी मोठे मोठे फिलॉसॉफिकल गोष्टी सांगणार आहे वक्तृत्व स्पर्धा का, त्यापेक्षा पहिला मुद्दा मला वाटतो वक्तृत्व हा उत्तम छंद आहे. बोलणं आणि वक्तृत्व याच्यामध्ये फरक आहे. बोलणं कशाही पद्धतीने केलं जातं. वक्तृत्वाला उत्तम श्रोता असणं आवश्यक असतं. वक्तृत्वाला उत्तम वाचक असणं गरजेचं असतं. वक्तृत्वासाठी उत्तम चिंतन असणं गरजेचं असतं. त्यानंतर जे येतं, तुम्ही श्रोता झालेत, तुम्ही वाचक झालेत, तुम्ही चिंतन करताय, त्यातून जे निर्माण होतं ते वक्तृत्व असतं. तर पहिलं तर एक आहे, म्हणजे बाकी समाजाचं जाऊ द्या, पण माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व गरजेचं आहे. मला त्या प्रीहिस्टॉरिक माणसाने काढलेल्या पेंटिंग सतत फॅसिनेट करतात. म्हणजे आपल्या सर्व्हायवलसाठी धडपडणारा माणूस कशा इतका बाकी सगळ्या सर्व्हायवलचा विचार सोडून पेंटिंग काढू शकतो हे फॅसिनेट करतं. कारण माणूस म्हणून जे आपलं मूलभूत स्वरूप आहे त्यासाठी अभिव्यक्ती, एक्सप्रेशन खूप गरजेचं असतं. एक आपला आजचा विषय होता शब्द जायबंदी होण्याचे दिवस. मला प्रत्येक स्पर्धकाचं ऐकता आलं नाही, पण ऐश्वर्याचं मला वाटलं मी ऐकलं. शब्द जायबंदी होण्याचे दिवस अत्यंत सुंदरपणे तिने सांगितलं की शब्द जायबंदी होण्याचे दिवस म्हणजे काय. तर अशा वेळेला जिथं आपण म्हणतोय हा काळ शब्द जायबंदी होण्याचा आहे, त्यावेळेला अशा वक्तृत्व स्पर्धा अत्यंत आवश्यक असतात. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ही संवाद किंवा ही वक्तृत्वाची परंपरा खूप मोठी दीर्घ लाभलेली आहे, हे पण आपल्याला ठाऊक असेलच. म्हणजे मोहम्मद इक्बाल म्हणतो की कुछ बात है की हस्ती मिट्टी नाही हमारी. बाकीच्या मोठमोठ्या संस्कृती सभ्यता नष्ट पावल्या, पण आम्ही अजून सुद्धा टिकून आहोत. अजून सुद्धा आमची शाश्वत संस्कृती आहे, चिरंतन संस्कृती आहे. त्याचं मूळ कारण किंवा मूलभूत कारण मला असं वाटतं संवादाची परंपरा आणि त्या संवादाच्या परंपरेतून निर्माण झालेलं सहिष्णुतेचं मूल्य. संवादातूनच टॉलरन्स निर्माण होऊ शकतो. संवाद नसेल तर टॉलरन्सपेक्षा इनटॉलरन्स, असहिष्णुता वाढू शकते. संवाद अत्यंत गरजेचा आहे आणि भारतीय परंपरा, भारतीय तत्वज्ञान संवादाचं इन्स्टिट्यूशनलायझेशन, संस्थात्मीकरण करताना दिसलेलं आहे. मग ते बुद्ध परंपरेतील कुट्टग्रशाळा असेल की एकत्र जमायचे आणि बोलायचं आहे, खंडन मंडन परंपरा आहे. या सगळ्यातून अपेक्षित काय आहे? वादे वादे जायते तत्वबोध. या वादातून काहीतरी नवीन तत्वज्ञान निर्माण होणार आहे. नुसतं मला भांडायचं नाही. आता स्पर्धेनंतर निकालाला म्हटल्यानंतर सब्जेक्टिव्हिटी आली. प्राथमिक फेरीनंतर पण आम्हाला काही मेसेज आले की आमच्यावर अन्याय झाला. थोडे होते. आम्ही ते सेंटिमेंट जाणतो. एखाद्या स्पर्धेमध्ये हरल्यानंतर आपली निवड होत नाही, त्यावेळेला वाईट वाटणं हे स्वाभाविक असतं. पण आपण आपल्या लेवलला, ती विंदा म्हणतात तसं, मीपणाच्या वेलांटीचा फास जो आहे तो सोडून कधीतरी बघणार आहोत की माझ्याकडून काय चुकलंय, माझे विचार एककल्ली झालेले आहेत का, मी एकाच दृष्टीने बघतोय का. म्हणजे वेडं होता आलं पाहिजे. प्राथमिक फेरीचा विषय होता. तर माझा समुदाय, माझी जात, माझा धर्म, त्यांच्यातली लोक वेडी आणि शहाणी वेडी
आणि बाकीच्या धर्मातली बाकीच्या जातीतली लोक ठार वेडी, असं नसतं ना. प्रेम करताना वेडं होता आलं पाहिजे. एक स्पर्धक म्हटली की हा, वेडं होता आलं पाहिजे म्हणजे काय, तर पत्नी मेली म्हणून स्मारक बांधणं हे वेडं नाही. अरे हे कसं, त्यांचं प्रेम तुमचं प्रेम सगळ्यांचं प्रेमच आहे ना. तर त्यामुळे असे विचार एककल्ली होत आहेत का, याचा विचार आपल्या सगळ्यांच्या स्तरावरती झाला पाहिजे. बाप नावाचा बाप माणूस हा एक प्राथमिक फेरीत विषय दिला होता. आम्हाला नंतर ऐकून वाटलं किती शोषण होतंय बापाचं. अत्यंत वाईट वाटलं. म्हणजे आम्हाला असं वाटलं की बापाची एक संवेदनशील नाविन्यपूर्ण बाजू मुलं मांडतील, पण तो मांडण्याविषयी मुलांनी एक एकदम सुलभीकरण करणारा बाप मांडला. म्हणजे आमच्यासाठी आयफोन घेणारा पण फाटकी बनियन घातलेला बाप दाखवला. त्यावेळेला मला एका मराठी कादंबरीतील बाप जो चितारलेला आहे तो सांगासा वाटतो. आसाराम लोमटे यांची तसनस नावाची कादंबरी आहे. कादंबरीचं उपशीर्षकच ते देतात, ग्रामीण यातनांचा, अनंत यातनांचा आक्रोश ते मांडताना दिसतात. तर या आसाराम लोमटेंच्या कादंबरीतील एका पात्राचं हे वाक्य आहे, माझा बाप आयुष्यभर शेतात राब राहणारा, कधी कोणाचा रुपया बुडवला नाही, दिवसात 2 वेळा भाकर खाण्याशिवाय चैन केली नाही, आम्हाला धड कपडे घेता आले नाहीत आणि स्वतःच्या अंगावरही कपडे नाहीत. हा बाप महाराष्ट्रातील समाज वास्तव आहे. तो मुलांना आयफोन घेऊन देऊन स्वतः फाटके कपडे घालत नाहीये, तो स्वतः पण फाटका आहे आणि मुलांना पण फाटकं राहावं लागतंय. जीवतोड करून त्याला बँकेचे 4-6 हजार रुपये फेडता येऊ नये, धान्य ठेवण्याच्या कणगीत लपून बसण्याची वेळ आली आहे. तर तो धान्य ठेवण्याच्या कणगीत लपलेला बाप, फाटके कपडे घातणारा बाप हा कोणी चितारलाच नाही. मुलीच्या लग्नात लढणारा बाप, मुली घरी आल्यानंतर रडणारा बाप दिसला. म्हणजे पुन्हा एकदा आपण खूपच संकुचित होत चाललेत का, याचा विचार व्हायला पाहिजे. आणि मला समजा माझा बाप लहानपणीच वारलाय, तर माझा बाप कोण, माझ्यासाठी बाप, माझा माणूस बाप कोण. तर जी आई माझ्यासाठी बाप झालेली आहे ती माझा बाप नावाचा बाप माणूस ना. तर तो काही मांडताच आलेला नाहीये. किंवा राधे पुरुष असाही असतो, आजचा आपला विषय होता, त्याच्यामध्ये पण फक्त एकच व्ह्यू की काय, पुरुषांना आपण वाईट बघतोय, पुरुषांकडे चांगलं बघितलं पाहिजे. अरे पण मुळात स्त्री पुरुष या ज्या बायनरी अपोजिशन आहे, हे दोन्ही ठिकाणी बघणं, गुड बॅड, स्त्री पुरुष, ह्याच्या पलीकडे जाऊन आपण कधीतरी बघितलं पाहिजे ना. एक सीजी युंग नावाचे मानसशास्त्रज्ञ ते म्हणतात की ॲनिमा आणि ॲनिमस नावाची कन्सेप्ट देतात. ते म्हणतात प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्रीचं अंग असतं, प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो. मग हे जे आहे राधे पुरुष असाही असतो नाही, राधे माणसं असतात. आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, जिथे माणूस असेल, स्त्री पुरुष जात धर्म याच्या पलीकडे जाण्यात ती माणूसपणाची, माणुसकीची मूल्य जपणारी मूल्य आपण आपल्या भाषणातून मांडणार आहोत का, याचा विचार व्हायला पाहिजे. तुम्ही अत्यंत चांगले वक्ते आहात, तुमच्याकडे चांगले कौशल्य आहेत, त्या कौशल्याचा आपण वापर कसा करणार आहोत याचा आता विचार करण्याची गरज आहे. म्हणजे पुन्हा एकदा ती दुसरीतली जेव्हा गायत्री पहिल्या प्राथमिक फेरीत वाट दिसू दे का देवा म्हणते, मी तुम्हाला सजेस्ट करेन की आणखी वाचन करा, सकस वाचन करा, चिंतन करा, मनन करा. गायत्री, मोठी झाल्यानंतर तू जगाला वाट दाखवशील, तू वाटदर्शक असणार आहेस. आणि आम्हाला आशावाद आहे, या स्पर्धेतून आम्ही काय कमवलं, काय फायदा झाला, तर चंद्रपूरमधून आलेली शिवानी असेल किंवा गायत्री असेल, या सर्व मुलांशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. तर ह्या आमचा तसा बघायला गेलं तर तो नक्की निश्चितपणे फायदा आहे. आता तुमच्यापैकी ज्यांना नंबर मिळालेले आहेत, तर तो मला वाटतं पुन्हा एकदा छोटा निकष आहे किंवा छोटी गोष्ट आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन विचार करूया आणि या आपल्या कौशल्याचा आपल्या समाजाला कसा फायदा होईल याचा विचार करूया. आज आपला जो विषय होता, आम्ही 4 किरणांची ही आस का धरावी, त्याला धरूनच मी म्हणतो आणि शेवट करतो माझा. तुमच्याकडे असलेलं कौशल्य, आम्ही 4 किरणांची आस धरावी, जे सिंहासन चित्रपटातील गीत आहे, जे कधीच नव्हते त्याची वाट का पाहावी. म्हणजे माझ्या आयुष्यात सतत अंधारच आहे, माझ्याकडे काहीच नाही, मी कशाची वाट बघावी. तर मी 4 किरणांची आस धरावी अशी परिस्थिती नाहीये. मग अशा वेळेला मैत्रेय असेल, आपण सर्व असून ज्या स्तरावरती आहोत त्या स्तरावरून ही 4 किरणे अशा समाज घटकांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीचं भान आणि त्या दृष्टीने विचार आणि कृती करूया असा निश्चय करूया. आणि इथं माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर.